आज आपण बनवूयात प्रत्येक घरामध्ये बनणारा दमदमीत नाश्ता म्हणजेच उपमा, ज्याला तुम्ही उपीट देखील म्हणत असाल. त्यासाठी सर्वांत अगोदर गॅसवर एक कढाई ठेवायची. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून पाववाटी शेंगदाणे खमंग खरपूस तळून घ्यायचे. ते आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि शिल्लक राहिल्यास तेलामध्ये 1 वाटी रवा छान असा खमंग खरपूस भाजून घेऊयात. हा सुद्धा सेपरेट भांड्यामध्ये काढून घेऊ. पुन्हा एकदा कढाईमध्ये तेल घातलं. तेल गरम झालं की मोहरी, जिरे घातले. हे छान असे तडतडले की लगेचच बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. हा व्यवस्थित परतून झाला की मग पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 3 वाटी पाणी घालायचं. ज्या वाट्याने रवा मोजून घेतला होता ना, त्याच वाटीने पाणी घ्यायचं, म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण होतं. आता या पाण्याला छान अशी उकळी आली की लगेच भाजून घेतलेला रवा घालायचा. छान असं हे ढवळायचं आणि यावर झाकण ठेवून एकदम कमी आचेवर 5 ते 7 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. बघा काय मस्त असा मऊ लुसलुशीत आणि मोकळा सुटसुटीत आपला उपमा म्हणजेच उपीट तयार झालं. आता सर्वांत शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कुरकुरीत असे तळलेले शेंगदाणे घालायचे. आता तुम्ही हे उपीट म्हणजेच उपमा कसा बनवता कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.